प्राण्यांना नेगेटिव्ह वाइब्स किंवा तुमच्या बाबतीत काय नेगेटिव्ह घडणार आहे हे कळतं प्राण्यांना, की ज्या मुलीचं तू टेन्शन घेतलंस तिच्याशी बसून बोल. हे मला त्या कुत्र्याने सांगितलं. बरेचदा असं होतं की तुम्ही आजारी पडायच्या अगदी एजवर आहात, म्हणजे अंग दुखतंय, सर्दी खोकला होतोय, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही एकदम फ्रेश असता, पण तुमचा पेट आजारी पडलेला असतो. हे जे तुमचा त्रास जो असतो ना, तो तुमच्या त्या पेटने घेतलेला असतो. जे नावं ठेवतात की हे थोतांड आहे किंवा हे काही नाहीये, तर ह्या लोकांनी एकतर कधी अनुभव घेतलेला नसतो या गोष्टीचा. आता या आकाशिक रेकॉर्डिंग मध्ये किती प्रकारचे रेकॉर्डिंग करू शकतो? नमस्कार, क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन निर्मित स्वराज्य उद्योजकांचं या पॉडकास्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत टेलिपॅथिक कम्युनिकेशन आणि आकाशिक रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या योगिता हरणे मॅडम. तर आपण आज जाणून घेऊया टेलिपॅथिक कम्युनिकेशन आणि आकाशिक रेकॉर्डिंग हे नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने ते केलं जातं. नमस्कार मॅडम. नमस्कार. जरा आपल्या प्रेक्षकांना आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी योगिता हरणे राऊत. मी टेलिकॉम क्षेत्रात साधारण 18 वर्ष काम करते कॉर्पोरेट लेवलला. त्यासोबतच 2 वर्षापासून मी टेलिपॅथिक कम्युनिकेशन करते आणि 6 महिन्यापासून आकाशिक रेकॉर्ड रीडिंग करते. मला सांगा, टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय? टेलिपॅथिक कम्युनिकेशन काय आहे आणि कसं काम करतं, तर सगळ्यात आधी मी कसं काम करतं ते हे सांगते. बरेचदा असं होतं की एखादी वस्तू मला खायची आहे किंवा माझ्या या मित्राचा फोन आला नाही, मैत्रिणीला भेटले नाही असं वाटतं आपल्याला, आणि अचानक असं होतं की दुसऱ्याच दिवशी ती मैत्रीण भेटते, मित्राचा फोन येतो, ती वस्तू खायला मिळते. हे तुम्ही जे बोललेली गोष्ट आहे ती युनिव्हर्स मध्ये जाते आणि युनिव्हर्स तुम्हाला मदत करतं ती गोष्ट पूर्ण व्हायला. ओके. आता आपण टेलिपॅथी म्हणजे काय, तर आपण अशाच स्वरूपात एखाद्या वस्तूशी, प्राण्याशी संवाद साधतो. की 1971 ला पेनेलोप स्मिथ म्हणून ज्या बाई आहेत त्यांनी या शास्त्राचा शोध लावला म्हणजे त्यांनी आधी जे होतं शास्त्र तेच लोकांसमोर आणलं. त्यांना असं वाटलं की मी प्राण्यांशी बोलायला लागले, कम्युनिकेट करायला लागले, तर त्यांच्या भावनिक गोष्टी, शारीरिक गोष्टी मला कळतील. आता हे पाश्चात्याकडचं आहे का शास्त्र, तर अजिबातच नाही. हे आहे आपल्या सनातन धर्मातलंच शास्त्र. बऱ्यापैकी आपण ऐकलं असेल की आपले साधू पुरुष जे होते, संत होते, ते प्राण्यांशी बोलायचे, पक्ष्यांशी बोलायचे. तर हे आपल्याकडचं शास्त्र, पण ते न वापरल्यामुळे त्या शास्त्रावर म्हणा किंवा त्या आपल्या सेन्सवर राख बसल्यासारखी झाली. आणि हे शास्त्र जेव्हा पाश्चात्यांकडे गेलं तेव्हा त्यांनी ती राख साफ करून नेहमीच्या वापरात म्हणा किंवा ते ऍज अ एक टेक्निक म्हणून वापरायला सुरू केलं. आता हे जे आहे शास्त्र म्हणा किंवा टेलिपॅथिक कम्युनिकेशन, हे कोण शिकू शकतं, तर हे सगळे शिकू शकतात. सगळ्यांकडे ही कला आहे, फक्त राख बसून तो निखारा शांत झालाय. थोडीशी मेडिटेशन प्रॅक्टिसची गरज आहे. ती राख उडवून टाका आणि कुणीही तुम्ही शिकू शकता हे शास्त्र. तुमचं असं म्हणणं आहे की हे सगळं भारताचंच आहे, हो. दुसऱ्या देशांनी तिथे नेऊन त्याच्यावरती आपली प्रक्रिया केलेली आहे. तर या टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये नक्की काय काय गोष्टींशी कम्युनिकेशन आपण साधू शकतो? काय म्हणजे अंडर द सन एव्हरीथिंग ऑर एनिथिंग. ओके. म्हणजे पूर्ण जगात सूर्याखाली ज्या ज्या तुमच्या वस्तू येतात त्या सगळ्या, प्राणी, पक्षी, झाडं, घरं, निर्जीव वस्तू, शेत, जागा एखादी, या सगळ्यांशी तुम्ही कम्युनिकेट करू शकता. पण मग याच्यामध्ये काही सायन्स आहे का, काही वेगळं काही असा अभ्यास वगैरे? या क्षेत्राला खरं तर ऑकल्ट सायन्स असं म्हटलं जातं. ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, गूढ शास्त्र. जिथे तुमच्या नावातच शास्त्र आहे तर त्या गोष्टीमध्ये काहीतरी शास्त्र असणार. ओके. आता यात आपण कम्युनिकेट जेव्हा करतो तेव्हा काय करतो, तर त्या वस्तू किंवा प्राण्याच्या एनर्जीशी आपण बोलतो. ओके. आपल्याकडून त्या वेव्ज जातात प्राण्याला आणि त्या प्राण्याकडून रिटर्न मध्ये त्या वेव्ज आपल्याला येतात. अच्छा. आता यात कसं होतं कम्युनिकेशन, तर जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन म्हणा किंवा
एखादी मोडॅलिटी शिकता तेव्हा तुम्हाला मेडिटेशन करवलं जातं, ग्राउंडिंग करवलं जातं. आता यात काय होतं, तुमचे जे जे सेन्स आहेत, आता आपल्याकडे 5 सेन्स आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपली, तर या 5 ज्ञानेंद्रियांनी तुम्हाला त्या गोष्टी रिसीव्ह होतात. कुणाला ऐकू येतात गोष्टी, कुणाला दिसतात, कुणाला फील होतात, कुणाला वास येतो, कुणाला मेंदूत आपोआप दिसायला लागतं किंवा कळतं. आता याच्यासाठी हे जे सेन्सेस आहेत त्यांना क्लिअर वॉयंट, क्लिअर ऑडियंट हे असे शब्द आहेत. आता हे जास्त आपण खुलत जाऊयात नको, आपल्याला सामान्य माणसांना कळेल असं मी सांगते. आता हे कसं कळतं, माझ्या बाबतीत म्हणायचं तर मला आवाज ऐकू येतात, गोष्टी दिसायला लागतात माझ्या डोळ्यांसमोर, चव येते कधीतरी. आता अगदी साधं सांगायचं तर एका मांजराला पोटात दुखत होतं, तर त्याच्या ह्युमनने मला सांगितलं की म्हणे असं असं आहे, तर त्याने वेगळं काही खाल्लंय का. तसं त्याच्याशी कम्युनिकेट केलं तर तेव्हा मला माझ्या तोंडात भुंगा चावला मी असं फिलिंग आलं. मी तिला सांगितलं की म्हणे असं झालं असू शकतं, तर म्हणे हो, तो बाहेर फिरत असतो आणि त्याने खाल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर भुंगा खाल्ला हे कसं कळलं, तर मी तोंडात कडक आवरणासारखं काहीतरी आहे आणि मी ते चावल्यावर मला जे फिलिंग येईल तसं सेम फिलिंग आलेलं. अच्छा. असे तुमच्या 5 सेन्स मधून तुम्हाला कुठल्याही गोष्टीने जो तुमचा सेन्स जास्त रिसिव्हिंग आहे, रिसेप्टर आहे, त्या सेन्सला तुम्हाला त्या गोष्टी कळतात. ओके. मग याची साधारण प्रोसेस कशी असते? आता जेव्हा आपण कम्युनिकेट करतो, प्राणी असेल, घर असेल, तर आपण त्या प्राण्याचं नाव, त्याच्या ह्युमनचं नाव, इथे मी ओनर बोलत नाहीये कारण वी आर नॉट ओनर्स ऑफ आवर पेट. ओके. प्राण्यांनी तुम्हाला चूज केलेलं असतं, तुम्ही नाही. अच्छा. त्यामुळे या क्षेत्रात प्रत्येक जण पेट पॅरेंट असं म्हणतो. पेट पॅरेंट किंवा त्या पेटचा ह्युमन. आता त्या पेट पॅरेंटचं नाव, प्राण्याचं नाव, पेट पॅरेंटचं नाव, प्राणी कोण आहे म्हणजे त्याचं ब्रीड आणि वय हे सगळं घेतलं जातं. तुमचे जे काही 4 ते 5 प्रश्न असतील ते, म्हणजे मी जनरली एका सेशनला 4 ते 5 घेते, आपण जास्तही घेऊ शकतो. हे सगळं घेतल्यावर एखादा टाइम स्लॉट दिला जातो. मी माझ्या एंडला हे सगळे प्रश्न आणि त्या प्राण्याचं जनरल चेकिंग हे सगळं करून मी फोनवर क्लायंट्सना देते. त्यानंतर क्लायंट व्हॅलिडेट करून सांगतात मला. आता जनरल चेकिंग मध्ये काय करतो आपण, तर प्राणी कसा आहे, काही हवंय का त्याला, ह्युमन्स बाबत काही तक्रारी आहेत का, काही अपेक्षा आहेत का, असं सगळं प्रश्न जे काही ह्युमन विचारेल ते प्रश्न. आता यात जनरल चेकिंग मध्ये बरेचदा कॉमन येणारी गोष्ट, मला माझा ह्युमन आईस्क्रीम देत नाही. अच्छा. फिरायला नेत नाही. मला व्हॅनिला आईस्क्रीम हवं असतं, तो मला चॉकलेट आईस्क्रीम देतो. हे सगळं प्राणी बोलतात, प्राणी सांगतात. हे बरेचदा काय होतं, प्रश्नांमध्ये हा प्रश्न मुख्य असतो की माझा प्राणी वेगळा वागतो. म्हणजे तो कुठेही लिटर करतोय, फर्निचर खराब करतो किंवा नख ओरबाडतो. तर यात बरेचदा कसं होतं ना की ह्या प्राण्यांचा ह्युमन वेगळा वागत असतो आणि त्यामुळे ते दाखवण्यासाठी प्राणी वेगळा वागतो. अच्छा. मी एक केस केलेली, पक्षी होता तो, आय गेस कॉकटेल किंवा असा काहीतरी, मला तर आठवत नाहीये. तो पक्षी ना सडनली काही दिवस सतत ओरडायचा, कंटिन्यू सतत. त्याला खायला दिलं, बाहेर काढलं, डॉक्टरकडे नेलं तरी नाही. शेवटी त्या मॅडमने मला कॉन्टॅक्ट केला की म्हणे असं असं आहे. तर म्हटलं ठीक आहे, बघू आपण. तर त्या पक्षाने मला असं सांगितलं की त्या बाईंची मुलगी बाहेरगावी जाणार आहे शिकायला, सगळं सेट झालेलं आहे, तिचं जाणं म्हणा किंवा फीस, कॉलेज, सगळं सेट झालंय, पण ही उगाच टेन्शन घेतेय की तिचं कसं होईल मुलीचं. अच्छा. आणि ह्या टेन्शन मध्ये ती 8-10 दिवस आहे. मी तिला तेच समजवतोय की अगं ते टेन्शन घेऊ नकोस, तू बाहेर पड त्यातून, पण तिला हे कळतच नाहीये. तर ते सांगण्यासाठी मी रोज ओरडतोय. हे त्या प्राण्याने त्या मॅडमचं मिररिंग केलेलं. प्राण्यांना इतकं कळतं की माणूस कुठल्या टेन्शन मध्ये आहे. हो हो. हे कसं शक्य होतं? पण वाइब्स जातात आपल्या प्राण्यांपर्यंत. म्हणजे सगळ्या पेट्स बद्दल होतं असं की सगळ्या, त्यांना पण एक एनर्जी दिलेली आहे की ते तुमच्या वाइब्स ऍब्सॉर्ब करू शकतात. तुम्ही काय विचार करता हे प्राणी सांगतो. हे कसं काय?
बरेचदा असं होतं ना की आपण खूप अस्वस्थ आहोत, आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा तो होत नाहीये, तो प्राणी सांगतो की अरे याच्या डोक्यात असं चालू आहे. अच्छा. सगळ्यात पहिली केस केलेली मी हे सांगते तुम्हाला, ती मला वाया वाया आलेली मित्राच्या मित्राची केस. त्याच्याकडे इंडी डॉग होता, म्हणजे आपले स्ट्रे डॉग्स असतात ना, तो पण त्याने घरी पाळला नव्हता, तो फिरत असायचा चाळीत आणि हा फक्त त्याला खायला द्यायचा. तर त्याने हार्डली 2-3 प्रश्न विचारलेले मला, आणि मग ते विचारून झालं त्याने मला परत कॉन्टॅक्ट केला की मॅडम मला ना करिअर करायचंय, तर तुम्ही विचारा मी कशात करू करिअर. त्याने ऑप्शन नाही दिला, काही नाही. म्हटलं ठीक आहे बघू आपण. त्याला मी विचारलं त्या कुत्र्याला की म्हणे असं असं आहे. तर अरे त्याला तो कशाला विचारतोय मला, त्याला माहितीये त्याला ऍड एजन्सीत काम करायचं आहे, फिल्म इंडस्ट्रीकडे त्याचा ओढा आहे, तर त्याला सांग तिथे तो नक्की त्याला मिळेल काम. आणि त्याला हेही सांग की ज्या मुलीचं तू टेन्शन घेतलंयस तिच्याशी बसून बोल. हे मला त्या कुत्र्याने सांगितलं. हा, आता तुम्ही हे इमॅजिन करू शकता, सगळ्यात पहिली केस करतेय मी, मला त्या माणसाशी मी भेटले नाहीये, बोलले नाहीये, माझ्या मित्राचा मित्र, आणि त्याला मी हे सांगायचे. मी पूर्ण सगळं त्याला आधी रिडिंग दिलं. म्हटलं मला त्याने एक पर्सनल गोष्ट सांगितली आहे तुमच्याबद्दल, तर मी सांगू का तुम्हाला? तर म्हणे हा सांगा ना, काय झालं? तर म्हटलं असं असं आहे. तर म्हणे हो मॅडम तुम्ही बरोबर सांगितलं, माझं एका मुलीसोबत प्रेम प्रकरण चालू आहे, पण आम्हाला घरी अलाव करत नाहीयेत लग्न करायला, आणि ते मला खूप टेन्शन आहे. अरे बापरे. इथपर्यंत प्राणी सांगतात. त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल त्याला कसं काही कळलं? वाईब्स सेम, म्हणजे प्राण्यांचं आणि ह्युमनचं कनेक्शन वाईब्स वरती चालतं, भले प्राणी बोलू नको दे. आता अगदी साधं सांगायचं, तुमच्याकडे पेट असेल एखादा, तुम्ही त्याला सांगता अरे जा तिथे बस, बसतो तो. हे तुम्ही त्याला वाईब्स पाठवल्यात, पण त्याने जे सांगितलं हे तुम्हाला कळत नाही का, तर तुमचे रिसिव्हिंग पॉवर तितकी शार्प नाहीये. ओके. तो तुम्हाला वाईब्स पाठवतो, तो तुम्हाला सांगतो, पण ते तुम्हाला रिसीव्ह करता येत नाही. त्याचंही आपल्याशी कम्युनिकेशन चालू असतं, पण आपल्याला ते कळत नाही. आता यात कसं होतं ना की प्राण्याने सांगितलेलं तुम्हाला कळत नसल्यामुळे प्राणी मिररिंग करतात. मिररिंग करतात म्हणजे काय की माझा ह्युमन चुकीचा वागतोय, ते मला त्याला अंडरलाईन करून दाखवायचं आहे, त्यामुळे मी असा वागतो. रेग्युलर पेक्षा थोडंसं वेगळं. येस. याच्यात बरेचदा असंही होतं की टेकिंग ऑन असतं. टेकिंग ऑन म्हणजे सांगते, प्राण्यांना नेगेटिव्ह वाईब्स किंवा तुमच्या बाबतीत काय नेगेटिव्ह घडणार आहे हे कळतं प्राण्यांना आधीच. येस, आधीच कळतं. बरेचदा असं होतं की तुम्ही आजारी पडायच्या अगदी एजवर आहात, म्हणजे अंग दुखतंय, सर्दी खोकला होतोय, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही एकदम फ्रेश असता, पण तुमचा पेट आजारी पडलेला असतो. हे जे तुमचा त्रास जो असतो ना, तो तुमच्या त्या पेटने घेतलेला असतो. ते कसं काय? की त्यांना वरदान म्हणू शकतो आपण. आता अगदी साधं एकदम सोपं करून सांगते, एवढ्या उंचीची विहीर आहे, या विहिरीत माणूस कुठे असेल पॉझिटिव्हिटी साठी सांगू शकाल? या बाजूला विहिरीच्या, ही हाईट आहे विहिरीची, ह्या हाईट मध्ये कुठे असेल माणूस? त्याच्या वरतीच असणार. माणूस तळाशी आहे, कारण माणसामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, ईर्ष्या, मत्सर हे सगळं भरले, जिथे प्राण्यांमध्ये हे काही नसतं. या विहिरीच्या वरती इथे प्राणी असतात. ओके. आणि या विहिरीच्या खाली तळाशी तुम्ही ह्युमन्स असता. मग आता ही जी निगेटिव्हिटी आहे ना, ही तुमच्या प्राण्यापर्यंत पोहोचत असते. अच्छा. जेव्हा त्याला कळतं की अरे माझा ह्युमन आजारी पडणार आहे, तर तो ते त्या माणसावरचं संकट स्वतःवर घेतो. आणि हे मी स्वतः अनुभवलंय. माझ्याकडे दिवसाला 5 ते 6 मासे मरायचे. म्हणजे माझं जेव्हा लास्ट इयर आजार पण चालू होतं, 5 ते 6 मासे मेले, आणि दुसऱ्या दिवशी मला असं व्हायचं की अरे मला बरं वाटत नव्हतं, पण ते आता तसं वाटत नाहीये. तर प्राणी तुमची निगेटिव्ह एनर्जी काढून घेतात, तुमच्यावरचं संकट स्वतःवर घेतात, असं सगळं. हे सगळ्याच प्राण्यांबद्दल होतं का फक्त पाळीव प्राणी आणि तसे ज्यांच्याशी तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्याशी? म्हणजे आता पाळीव प्राणी, आता समजा असं आहे की एखादा इंडी डॉग आहे किंवा एखादा बाहेर फिरणारा मांजर आहे ज्याच्याशी तुमचं कनेक्ट आहात तुम्ही म्हणा, किंवा नाही मला ह्याच्यावर जीव आहे या प्राण्यावर, किंवा मी याला खायला घालतो, मला वाटतं माझ्याकडे राहावं, अशा प्राण्यांचं. ओके. म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेशन किंवा संवाद असेल किंवा रेग्युलर टच असेल तर तसे सगळे प्राणी आपल्याशी बॉन्ड करून असतात. आता याच्यामध्ये सगळेच प्राणी कव्हर आहेत? हो.
कुठचाही प्राणी जर का तुमच्या समोर कुठलाही. आणला तर तो कम्युनिकेट हो करू हो, शकतो. माझ्या समोर आणायचीही गरज नसते. मी हे माझ्या घरी बसून सगळं करते. ते मी कसं शक्य कुठल्या होतं? प्राण्याला भेटायला जात नाही, कुठला प्राणी माझ्याकडे येत नाही. ते कसं शक्य होतं? टेलिपथी. टेलिपथीच आहे की टेली आणि पथी. हम्म, टेली म्हणजे काय, दूर अंतरावर. पॅथी म्हणजे काय, शास्त्र. हम्म. दूर अंतरावर जो प्राणी आहे, पक्षी आहे, जागा आहे, त्याच्याशी मी माझ्या घरी बसून बोलण्याचं जे शास्त्र आहे त्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन असं म्हणतात. ओके, मग आता याच्यामध्ये जो पेट आहे त्याचं तर त्या माणसाबरोबर, त्याच्या ओनर बरोबर किंवा त्याचा जो ह्युमन आहे त्याच्याबरोबर तर बॉन्डिंग झालेलंच आहे. येस. पण तुम्हाला त्याच्याबरोबर जे कम्युनिकेशन करावून कारण काढायचं आहे त्याला किती वेळ लागतो? अर्धा तास साधारण. तेवढ्या वेळात तो तुम्हाला सांगून हो. मोकळा होतो. हो, त्याचा तुमच्यावरती विश्वास कसा काय बसतो? तेच असतं. जेव्हा आपण कम्युनिकेशनला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सांगावं लागतं की मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे, तर तू गप्पा मारशील का माझ्याशी. ओके. 95 to 98% म्हणजे मला तरी अजूनपर्यंत असं प्राण्याकडून कधीच नकार आलेला नाही की मला बोलायचं नाहीये. असे असतात का पण प्राणी हा हा, की फक्त मी ओनरशीच बोलणार किंवा ह्युमनशी नाही नाही, बोलणार? मला कधी एकदा अशीच एक काहीतरी केस होती. मांजर होती, आय गेस मांजर. मी म्हटलं बोलूयात का, नाही मला बोलायचंच नाही अजिबात तुझ्याशी, आणि ती तोंड फिरवून निघून गेली चक्क. अरे बापरे. आणि मला असं झालं की अगं बोल, नाही मी बोलणारच नाही. आणि मग 2 दिवसांनी जेव्हा तिला वाटलं की हा आता माझा मूड छान आहे, तर मग मी परत एकदा तिला कनेक्ट केलं की बोलूयात का, तर हो म्हणे आता गप्पा मारूत. आणि मी त्या ह्युमनला सांगितलं की म्हणे असं असं झालं, तर हो म्हणे तिचं काहीतरी बिनसलेलं तेव्हा आणि ती खूप रागात होती आणि ती घरातून अशीच निघून गेली बाहेर. आमच्याशीही ती म्हणजे जशी नेहमी बिहेव करते तसं केलं नव्हतं. तर असं होतं. ओके. पण मेजरली असं होतं की प्राणी नाही म्हणत नाहीत. त्यांना संवाद साधणारं कोणतरी हो हवाच हो, असतं. आणि खूप गप्पा मारतात प्राणी. हो. खूप. बापरे. कधीतरी मला असं होतं की अरे बस झालं आता. आणि याच्यात थोडस कुत्रे जरा जास्त गप्पा मारतात कम्पेअर टू मांजरी. मांजरी थोड्या जरा असं असतात की हा तुला काय मी भाव देत नाही. आणि एका मांजरीने मला अक्षरशः सांगितलेलं काय? की तिच्या ह्युमनने तिला थोडं दुर्लक्ष झालं तिच्याकडे. तर म्हणे यांना स्पष्ट सांगायचं आय एम क्वीन ऑफ दिस हाऊस आणि डोंट यू डेअर टू इग्नोर मी, या शब्दात तिने मला सांगितलेलं. हे असं माझ्या येस ह्युमनला येस सांग. येस, हे तू माझ्या ह्युमनला सांग, ते माझ्याकडे दुर्लक्ष करूच कसे शकतात. अरे बापरे, अधिकार पण हा, गाजवतात. आणि मांजरांना पॅम्परिंग जास्त लागतं कम्पेअर टू कुत्रे. ओके. एक केस आलेली माझ्याकडे, पुण्याच्या बाई होत्या त्या. सकाळीच मला त्यांनी फोन केला, मॅडम माझं मांजर निघून गेलंय घरातून, तर जरा बघाल का. म्हटलं ठीक आहे. मी जसं कम्युनिकेट केलं ना, तर ती ऑलरेडी रागवलेली मांजर. ती मला म्हणे की तिला सांग पहिलं मला सॉरी म्हण. म्हटलं सॉरी म्हणायला सांगते पण काय चूक काय ते तर सांग. नाही तू आधी सांग. म्हटलं अगं सांगते पण तू सांगशील का मला तिने काय चूक केली आहे. तर म्हणे तिची हिंमतच कशी झाली मला न घेता बाहेर फिरायला जायची. अरे बापरे. मी म्हटलं बापरे, आता हे कसं मी तिला विचारणार ना. नाही तू विचारच तिला. म्हटलं ठीक आहे विचारते. मी त्यांना कनेक्ट केलं. म्हटलं मॅडम तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेलेलात का इतक्यात. तर म्हणे हो मॅडम आम्ही आउट ऑफ इंडिया 8 दिवस गेलेलो. म्हटलं एक काम करा, तुमच्या घरातून त्या मांजरीला फक्त सांगा की बाई आमची चूक झाली, तुला न घेता गेलो. म्हणते मॅडम बरोबर सांगितलं, आम्ही तिला घेतलं नव्हतं, आम्ही तिला शेल्टरमध्ये ठेवलेलं 8 दिवस कुठे फिरवणार म्हणून. आणि आम्ही जसे आलो घरात ना अर्ध्या तासात ती निघून गेली. अरे वा. आता इथे तुम्ही मगाशी म्हणालात की प्राण्यांना आजारपण पण कळतं. मग प्राण्यांना स्वतःचा मृत्यू किंवा त्याच्या ह्युमनचा मृत्यू पण कळतो का आधी? ह्युमनचा मृत्यू म्हणजे अजून तरी माझ्याकडे अशी केस आली नाहीये, पण प्राण्याचा मृत्यू हे कळतं प्राण्याला. त्यांच्या डिमांड्सही असतात. ते कसं काय कळतं? मी एक केस केलेली माझ्या मैत्रिणीच्या कुत्र्याची. तो कुत्रा त्यांच्याकडे साधारण 14 वर्ष होता. तिच्या आईने असंच कुठून तरी आणलेलं त्याला कुणाकडून तरी, आणि मग यांच्याकडे राहायला मग तिने सांभाळला वगैरे असं. आणि शेवटी ना त्याला खूप त्रास व्हायला लागला. आय गेस पॉमेरियन वगैरे होता. पॉमेरियनचं एज ऑलमोस्ट 15 वर्ष मॅक्स टू मॅक्स. 14 वर्ष वगैरे झालेली. तर तिला उठता येईना, बसता येईना त्या कुत्र्याला. तिने मला कॉन्टॅक्ट केलं की म्हणे असं असं आहे तर तू बघशील का जरा. म्हटलं बघते. बघितल्यावर त्या प्राण्याने सांगितलं की म्हणे माझं वय झालंय ऑलरेडी, या लोकांना माझ्यात जीव गुंतवू नका आता, त्यांच्यामुळे मला जाणं शक्य होत नाहीये.
असं त्या कुत्र्याने मला तुम्हाला सांगितलं. म्हटलं आता तू म्हणतोयस हे खरं आहे, पण मी कसं सांगणार? तर नाही, हे सांगच तू, आणि हेही सांग की मॅक्स टू मॅक्स 2 दिवस काढेन मी. ओके. मी म्हटलं ठीक आहे, मी सांगते. तुला काय अपेक्षा? तर अपेक्षा अशी काही नाही, पण मला असं वाटतंय की मी जाताना या लोकांनी कुणी माझ्या सोबत राहू नये. म्हटलं मी सांगून बघते, पण आता इतकी वर्ष तुम्ही प्राणी पाळलाय आणि त्याच्या शेवटच्या क्षणाला त्याला सोडून नाही देऊ शकत. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तू सांगितलंस ते ठीक आहे, पण आम्हाला नाही होणार ते त्याला एकटं सोडणं. म्हटलं बघा, आता तो तुमचा कॉल आहे, मला त्या प्राण्याने सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. यात हे बहुतेक मी मंगळवारी वगैरे त्यांना रिडिंग दिलं. गुरुवारी रात्री मला त्या काकूंचा मेसेज आला की म्हणे योगिता, माझी काहीतरी नाव होतं, मला आठवत नाही, स्वीटी की काहीतरी नाव होतं तिचं. म्हणे माझी स्वीटी गेली, तू सांगितलं तसं ती बुधवारी रात्री गेली आणि आम्ही होतो, तिने माझ्या मुलाच्या मांडीवर प्राण सोडला. आणखी एक केस सांगते. त्यांचा बोका होता, त्याचा ऍक्सिडेंट झाला, आय गेस ऍक्सिडेंट झाला. त्यांनी ऍडमिट केला त्या बोक्याला हॉस्पिटलमध्ये. दिवाळीचे दिवस होते, आय गेस बहुतेक धनत्रयोदशी वगैरे. आणि माझ्या नेहमीच्या क्लायंट्स मला म्हणे मॅडम असं असं झालंय, तर काय करू? म्हटलं कनेक्ट करून बघते, सांगते तुम्हाला. कनेक्ट जसं केलं ना, तर त्याचा अगदी एनर्जी लो जाणवायला लागली. मला म्हणे मी नाही अगं काढणार 2 दिवस. पण म्हटलं अरे पण तुला आता ऍडमिट केलंय ना? तर नाही, ऍडमिट केलंय तरीही नाही काढणार. म्हटलं बरं मी तुला काय करायला सांगू तिला मग, तुझ्या ह्युमनला? तर मला म्हणे तिला सांग मला भेटून जा, फक्त तेवढंच सांग, मला बाकी काही नको, फक्त भेटायला सांग. म्हटलं ठीक आहे, मी सांगते. त्यांना मी रिडिंग दिलं. मी म्हटलं तुम्हाला जितक्या लवकर जाता येईल ना तेवढ्या लवकर जा भेटायला. म्हणे ठीक आहे चालेल. त्यांनी दुसऱ्या दिवशी न जाता तिसऱ्या दिवशी गेल्या त्या. त्यांनी आणि कॉलवर त्यांचं डॉक्टरशी बोलणं चालू होतं. तर त्यांनी सांगितलं मला असं असं कळलंय. डॉक्टर म्हणे नाही नाही, हा 4 दिवसात बरा होईल, बघा तुम्ही. ते म्हणे ठीक आहे, मग आता कसं आहे? तर आता ठीक आहे तो, तुम्ही उद्या या मग. तर त्या दुसऱ्या दिवशी गेल्या, म्हणजे बहुतेक नरक चतुर्दशीच्या दिवशी वगैरे त्या गेल्या, थांबल्या आणि अर्ध्या तासाने तो गेला बोका. आणि त्याने मला हेच सांगितलेलं की मी फक्त तिच्यासाठी थांबलोय, मला बाकी काही नकोय. आता याच्यामध्ये ज्यांना जे अनुभव आले ते आले, पण तुम्हाला जनरली कशा पद्धतीने याचा रिस्पॉन्स येतो? कोण तुम्हाला असं नेगेटिव्हली घेतं का काय? नेगेटिव्ह ह्या केस स्टडीज तर तुमच्या प्रॅक्टिकल आहे, पण जेव्हा इन जनरल तुम्ही कोणाला या गोष्टी सांगता की मी प्राण्यांशी बोलते, तर ते तर टेलिपॅथी म्हणून त्यांना काही माहिती नसेल तर ते तसंच बोलत असते. तर तसा काही अनुभव आलाय नेगेटिव्ह की लोकांनी मस्करी उडवली? अनुभव म्हणण्यापेक्षा जसं मी म्हटलं, एनर्जीचं पूर्ण क्षेत्र तुमचं इंटेन्शन्सवर चालतं. त्यामुळे जेव्हा मी केसेस चालू केल्या तेव्हा मला असे अनुभव आले की अरे हे असं थोडी होतं, किंवा हे काहीही सांगतेय. आता जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा दुसऱ्याला सुधारायला जाऊ नका, कारण त्यांच्यापर्यंत ही एनर्जी पोहोचलेलीच नसते. बरोबर. माझ्याकडे क्लायंट्स येतात की मॅडम हे तुम्ही असा असा रिव्ह्यू टाकलाय किंवा ही पोस्ट केली आहे, तर हे असं होतं का, किंवा हे कशावरून खरं आहे? मी स्पष्ट सांगते, हे आहे ते तुम्ही बघितलंय किंवा रिव्ह्यू वाचलेत, तरीही जर तुम्हाला विश्वास नसेल, तुम्हाला असं वाटतं की हे खोटं असेल, तर तुम्ही केस देऊ नका माझ्याकडे. आता याच्यात कसं होतं सांगते. कुठलीही मोडॅलिटी, म्हणजे अगदी तुम्ही ज्योतिषशास्त्र जरी म्हटलं ना, या गोष्टी सगळ्या शिकलेल्या असतात त्या त्या व्यक्तींनी. माझं असं नाहीये की मी कुठून तरी ऐकलं आणि मी तुम्हाला सांगते, असं नाही. मी नक्की त्याचं काहीतरी शिक्षण घेतलंच असेल, शास्त्रशुद्ध. ते शिक्षण घेतल्यावर माणसाला त्या त्या गोष्टी कळत जातात, रिसिव्हिंग पॉवर वाढते. जेव्हा मी तुम्हाला तुम्ही इथे बसल्या, तुमच्या घरी काय चाललंय किंवा तुमच्या घरी काय वस्तू आहेत किंवा तुमचा प्राणी काय वागतोय, काय आवडतं त्याला, हे तुमच्या समोर बसून सांगते, तेव्हा कुठेतरी काहीतरी आहे अभ्यास माझा म्हणून. त्यामुळे मला जेव्हा वाटतं की नाही या माणसाचा विश्वास नाहीये माझ्यावर, मी स्पष्ट सांगते माझ्याकडे केस देऊ नका. आता जसं ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा टॅरो कार्ड्स आहेत, आणखी कुठल्या मोडॅलिटीज आहेत, याच्यात कसं असतं ना, तुम्ही जितक्या पॉझिटिव्हली त्या गोष्टींकडे बघता तेवढे तुम्हाला छान रिझल्ट येतात. सुरुवातीला अशा 1-2 केसेस झालेल्या माझ्या बाबतीत की मला
पूर्ण रिडिंग्स चुकीचे आले आणि मला कुठेतरी असं व्हायचं की होऊच शकत नाही, पूर्ण रिडिंग चुकणारच नाही माझं. हम्म. मला नंतर कुठेतरी जाणवलं की जेव्हा त्या लोकांनी माझ्याकडे रिडिंग दिले तेव्हा त्यांच्या डोक्यात असं होतं की अरे हे शास्त्र खरं आहे की खोटं, कुठेतरी तो डिलेमा होता की अरे नाही हे खोटं शास्त्र आहे. त्या वाईब्स तुमच्या या गोष्टींना मिळतात. अच्छा. जेव्हा तुम्ही केस घेऊन येता तेव्हा त्या वाईब्स असतात की बरेचदा माझ्याकडे असेही क्लायंट्स आहेत ना की मॅडम असं असं आहे, पेमेंट करून ठेवतो, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मला रिडिंग द्या. म्हणजे मग त्यांना 1 महिना 1.25 महिन्याने रिडिंग दिलं तरी त्यांना काही नसतं. काही क्लायंट्स असे असतात ना, म्हणजे मोस्टली मिसिंग केसेसमध्ये, प्राणी हरवलेल्या केसेसमध्ये, मॅडम प्राणी हरवला, तुम्ही आत्ताच्या आत्ता बोला, ही तुमची एन्झायटी झाली. ही एन्झायटी त्या प्राण्यापर्यंत पोहोचते आणि तो प्राणी जवळ जरी असेल ना तरी तो लांब जातो निघून. का असं? कारण ओनर आपलं ह्युमनला तर तो प्राणी पाहिजेच ना जवळ. आता याच्यात काय आहे, कुठलाही प्राणी जेव्हा घरातून निघून जातो तेव्हा त्याला काहीतरी डोक्यात असतं. आता तुम्हाला मी मगाशी जशी केस सांगितली, त्या बाई घेऊन नाही गेल्या त्या प्राण्याला म्हणून तो ते मांजर निघून गेलं. बरेचदा असं असतं की ह्युमन फार रूल करतो प्राण्यांना, बाहेर फिरायला नेत नाही, किंवा सोल कॉन्ट्रॅक्ट असतं. सोल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की कुठलाही प्राणी तुम्ही घेऊन येत नाही, तो प्राणी तुम्हाला चूज करतो. त्या प्राण्याचं सोल कॉन्ट्रॅक्ट असतं तुमच्याशी, त्यामुळे तो तुमच्या आयुष्यात येतो. जसं हे जे सोल कॉन्ट्रॅक्ट असतं ह्याला एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी डेट झाली की प्राणी निघून जातो आपला आपण. अच्छा. आता मिसिंग केस बाबत थोडं सांगते. मिसिंग केस मध्ये बरेचदा असं होतं की सुरुवातीलाच प्राणी सांगतो की मला यायचं नाहीये. तो जसा तो म्हणाला मला यायचं नाहीये, पुढे विषयच संपला, तुम्ही काही करायला जायचं नाही. कारण वगैरे काही देत नाही किंवा देतो? कधी देतो, कधी सोल कॉन्ट्रॅक्ट संपलंय, किंवा कधी मला ह्युमनशी नाही राहायचं, ह्युमन सोबत त्या मला हवं तसं वागत नाहीयेत. अच्छा, म्हणजे बॉटम लाईन ही आहे की आपण प्राण्यांना हवं तसं वागलो तर ते आपल्याबरोबर कनेक्टेड राहतात, अशी त्याची एक आपण समप करू शकतो. बरोबर. तुम्हाला जसं आता निगेटिव्ह अनुभव आले, पॉझिटिव्ह तर येतच आहे, पण आता याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की सगळ्यात हार्श कशा पद्धतीने तुमची मस्करी उडवली गेली आहे किंवा असं काही घडलंय का? माझी म्हणण्यापेक्षा मी ज्या क्षेत्रात काम करते, टेलिपॅथिक कम्युनिकेटर, बरेच ठिकाणी असं वाचायला मिळतं की कम्युनिकेटर्स तुम्हाला लुटतात किंवा हे थोतांड आहे, काहीही सांगतात. आता यातून मी फक्त एवढंच सांगेन की हे जे लोक हे म्हणतात त्या लोकांपर्यंत एकतर ही एनर्जी पोहोचत नाही. दुसरं मला हे सांगायचंय की कम्युनिकेटर्स लुटतात म्हणजे कम्युनिकेटर्स तुम्हाला घरी येऊन सांगतात का आम्हाला इतके पैसे द्या आम्ही कम्युनिकेशन करतो, तर नाही. आता ज्याच्याकडे प्राणी आहे तो प्राण्याच्या वेलबिंग साठी कुठून तरी काहीतरी सोर्स काढणार. आता ज्यांच्याकडे प्राणी आहेत ते लोक बऱ्यापैकी त्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास असतो. आता जे नावं ठेवतात की हे थोतांड आहे किंवा हे काही नाहीये, तर ह्या लोकांनी एकतर कधी अनुभव घेतलेला नसतो या गोष्टीचा. जर तुम्ही अनुभवच घेतला नाही तर तुम्ही कुठल्या बेसिसवर बोलता, हा माझा प्रश्न. बरं, तुम्ही अनुभव ज्यांच्याकडून घेतला, त्यांनी जर तुम्हाला चुकीचे रिडिंग्स दिलेत किंवा चुकीच्या गोष्टी सांगितल्यात तर तुम्ही त्यांना तिथे रोखलत का? कारण एक तर ज्या माणसाने याचा अनुभव घेतला तो बोलेल किंवा ज्याने नाही घेतला तो, असे दोनच लोक बोलतील. बरोबर. ज्यांनी अनुभव घेतला नाही त्यांच्या बाबत बोलायचंच नाहीये, कारण तुम्हाला ते माहितीच नाही काय आहे किंवा ती एनर्जी कशी काम करते. ज्यांनी अनुभव घेऊन बोलतात त्यांना हेच विचारेल की जेव्हा चुकला तुमचा कम्युनिकेशन म्हणा किंवा तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली तेव्हा तुम्ही विचारलत का त्या कम्युनिकेटरला? तर हे अशासाठी म्हणेन की बरेचदा तुम्हाला जे मेसेजेस मिळतात ते डिकोड करावे लागतात, प्राण्यांकडनं येणार. हे कसं होतं की जेव्हा कम्युनिकेटर तुम्हाला रिडिंग देतो तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी रिकॉल कराव्या लागतात. आता अगदी साधं सांगायचं तर मिसिंग केस मध्ये मी प्राण्याला विचारलं तुला जायचंय का घरी, त्याने सांगितलं नाही जायचंय, पण तो असं सांगत नाहीये की मला कधीच जायचं नाहीये, मी 2 दिवसांनी जाईन, 4 दिवसांनी जाईन असं. आता मी जेव्हा तुम्हाला सांगते तो नाही येणार आहे तर तिथे तुम्ही हायपर व्हायचं नाहीये की अरे असं कसं तो नाही म्हणतो. तो नाही म्हणूच शकतो,
कारण तुम्ही ऍज अ ह्युमन किंवा मी ऍज अ कम्युनिकेटर त्याला फोर्स नाही करू शकत तो परत यायला. कारण एका केसमध्ये मला एका प्राण्याने असं सांगितलेलं की म्हणे मी परत जाणार नाही, पण मी तिला जाऊन भेटून येईन, पण तू मला फोर्स नाही करायचास की तिथे मी राहावं. अरे बापरे, एवढा कनेक्ट हा हा हा, हे होता तो बोका होता. हा. आणि बोका म्हणण्यापेक्षा प्राण्यांमध्ये ना जनरली अल्फा मेल हा प्रकार जास्त असतो, म्हणजे Okay. टेरिटरी मार्क करणं. आता बोका किंवा कुत्र्यांमध्ये हे तुम्ही बघितलं असेल, दुसऱ्या एरियातला कुत्रा त्या एरियात दुसऱ्या एरियात गेला तर त्याला ओरबाडतात किंवा बरोबर. बोक्यांना मारतात तसं. तर ह्या बोक्याला काय होत होतं ना, ती ह्युमन बाहेर नाही सोडायची. अच्छा. आणि हा अल्फा व्हायला लागलेला, म्हणजे बाहेर मारामाऱ्या वगैरे करून येणं, ते जखमा अंगावर वगैरे. तर त्या ह्युमनने मला सांगितलं की म्हणे असं असं आहे, तर त्याच्याशी बोलाल का तुम्ही, त्याच्या जखमा दिसतात अंगावर. तर त्याने मला स्पष्ट सांगितलं की आम्हाला आमची टेरिटरी मार्क करावी लागते की हा एवढा माझा एरिया आहे, यात तुम्ही कुणी यायचं नाही, त्यासाठी आम्हाला मारामारी करावी लागते. ती मी करणार, त्यासाठी मला सांगायचं नाही मारामारी बंद कर, ती मी करतच राहणार. माझ्या अंगावर जखमा दिसणार आणि हार्डली 2-3 दिवस मी अजून घरात थांबेन, त्यानंतर मी निघून जाणार. मग तुला वाटलं कधी तर मी तिला भेटायला जात जाईन, पण तू मला फोर्स नको करूस की मी तिथे राहीन असं. इतकं ठामपणे हा बोलतात. हा हा. आता हे झालं शहरातल्या कुत्र्या आणि मांजरांबद्दल. गावाकडे सुद्धा बैलांच्या प्रती हो, असं हो, काही हो. अनुभव आलाय तुम्हाला? गावाकडे मोस्टली मी गायी आणि बैलांशी बोलले. आता मी माझ्या घरची केस सांगते. मला असं सांगण्यात आलं की माझ्या घरी एक बैल आहे ज्याची तब्येत अचानक खालावली आणि ते मला दिसतंय. मी जेव्हा गावी गेले तेव्हा मला सांगितलं, म्हणजे अगदी खूप बारीक झालेला, तो खात नव्हता, म्हणजे चारा दिला तरी तो खायचा नाही. मी म्हटलं बघू तरी काय आहे नेमकं. तर मी असंच कनेक्ट केलं, तर मला म्हणे की माझ्या नाकात जी वेसण घातली आहे ती प्लास्टिकची आहे, ती खूप घट्ट झाली आणि मला नाकाला आतमध्ये काचते, ती म्हणजे घासल्या जाते आणि त्याने नाकात जखम होतीये मला, तर ती तू सांगून लूज करायला लाव. म्हटलं ठीक आहे चालेल. माझ्या धीरांनी ते सांगितलं, तसं केलं लगेच. आणि अक्षरशः 2-3 दिवसांनी मी परत कम्युनिकेट केलं, तर मला त्याने सांगितलं की म्हणे तू आणखी 6 महिन्यांनी येशील ना तेव्हा तू बघ माझी कशी तब्येत झालीये ती. आणि सरप्राइझिंगली तो बैल आजच्या तारखेला इतका गुटगुटीत झालाय ना, मी नेहमी गेल्यावर त्याच्याशी कम्युनिकेट करते. बैलाने तुम्हाला कमिटमेंट दिली की 6 महिन्यांनी? आणि त्याने खरं मला सांगितलं की तू 6 महिन्यांनी ये आणि तू बघ स्वतःच्या डोळ्यांनी. आणि खरंच आजच्या तारखेला तो एवढा छान आहे ना, मस्त एकदम. हे माझ्या स्वतःच्या घरातलं. आणि गायीबद्दल काय? गायींबद्दल मी आता एक 8-10 दिवसांपूर्वी केस केलेली. तर त्या गायींचं म्हणणं की त्यांच्याकडे 2 केअरटेकर्स आहेत. तर गोठा होता पूर्ण तो मोठा, एक 15-20 गायी असाव्यात. तर त्या पूर्ण ग्रुपशी बोललेले मी. तर त्या गायींनी सांगितलं की हे जे 2 केअरटेकर्स आहेत ना, त्यातला एक जो आहे तो आमची खूप काळजी घेतो, पण काळजी घेतो पण त्यात कसं की आम्हाला खायला वेळेवर मिळत नाही किंवा गोठा साफ होत नाहीये, म्हणजे शेण आहे किंवा गोमूत्र आहे ते तिथेच पडलेलं आहे, तिथे बसता येत नाही वगैरे असं सगळं. तर त्या क्लायंटला मी सांगितलं की म्हटलं असं असं मला सांगितलंय गाईने. तर म्हणे हो बरोबर सांगताय तुम्ही, हे आहे थोडंसं, आम्ही लक्ष देऊ त्याच्याकडे, असं सांगितलेलं त्यांनी. त्याचं मग रिझल्ट पॉझिटिव्ह आला? हो हो हो, त्यांनी मला ते व्हॅलिडेट करून दिलं की आहे असं थोडंसं. म्हणजे ग्रामीण भागात पण प्राण्यांशी कम्युनिकेशन इथून करता येतं. तर तुम्ही ग्रामीण भागात म्हणता, मी घरांशी जे बोलते, हे थोडं ऐकणाऱ्याला वेगळं वाटेल. मी पूर्ण जगभरातल्या घरांशी बोललेले आहे. तोच माझा पुढचा मुद्दा होता की प्राण्यांनंतर आता निर्जीव वस्तूंकडे येऊया, जे घर आहेत, झाड आहेत, त्यांच्याशी कशा पद्धतीने कम्युनिकेशन? त्यांच्याशी पण आपण असंच कम्युनिकेट करतो थ्रू एनर्जी. आता घरांशी बोलताना जनरली कसं असतं की त्या ओनरचं नाव, घर मालकाचं नाव, तिथे राहणाऱ्या फॅमिली मेंबरची नावं आणि पत्ता, अशावरून मी कम्युनिकेट करते. घरांसाठी शक्यतो येणारे प्रश्न की पैसा टिकत नाही किंवा आमच्या घराच्या वाईब्स कशा आहेत, आजारपण आहे किंवा घराला आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, काय तक्रारी आहेत, असं सगळं. आता ह्यात बरेचदा मला अशी उत्तरं येतात ना की माझा स्वतःचा विश्वास बसत नाही त्या गोष्टींवर. अच्छा. मला कुठेतरी वाटतं की हे घर मला खरंच सांगतंय का की माझं रिडिंग चुकलंय. मला ते, कारण आपलं जे
मेंटॅलिटी म्हणण्यापेक्षा आपली ह्युमन टेंडन्सी अशी आहे ना की आपण लॉजिकने विचार करतो. बरोबर. जिथे ऑकल्ट मध्ये तुमचं लॉजिक झिरो असतं. तुम्हाला जे समोरून येतं कळतं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. एक केस केलेली मी, आता तुम्ही जसं विचारताय, मला त्या केसमध्ये घराशी बोलताना मला भरपूर साऱ्या बॅगा दिसल्या, भरून ठेवल्यात अशा बॅग्स, आणि महाकाल हा शब्द आला अचानक फॉर सम रिझन. मी जेव्हा रीडिंग दिलं ना त्यांना, तर त्यांना म्हटलं असं असं मला दिसलं, बॅग्स दिसल्या आणि महाकाल असा शब्द आला. तर मला म्हणे, हो मॅडम तुम्ही बरोबर सांगताय, आम्ही 8 दिवसापूर्वी महाकालला जाऊन आलोय. त्याच्यानंतर एक केस केली, रिसेंटली केली. जसं मी कम्युनिकेट करायला सुरुवात केली ना, शंकर भगवान त्यांचा मोठा फोटो दिसला मला. मी ते नोट करून ठेवलं आणि मला असं आलं की बऱ्यापैकी धार्मिक वातावरण आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की सकाळी उठलं की पहिली पूजा करणं, असं थोडंसं. तर मी त्यांना जेव्हा रीडिंग दिलं तेव्हा मी पहिल्यांदा हेच सांगितलं की मला शंकर भगवानचा फोटो दिसला. तर म्हणे, हो मॅडम आमच्याकडे आतल्या खोलीत मोठा फोटो आहे आणि माझे सासरे आणि मिस्टर दोघंही सकाळी उठलं की पहिलं आंघोळ करून शंकराच्या मंदिरात पूजा करतात आणि पुढचा त्यांचा सगळा दिनक्रम चालू होतो. असं. आता याच्यामध्ये वास्तुशांती करणं आणि हे टेलिपॅथी याचा काही संबंध आहे का? बरं, आता यात जेव्हा आपण घरांशी कम्युनिकेट करतो तेव्हा घरांच्या वाइब्स कशा आहेत हेही बघतो. वाइब्स आता कशा ठरतात घरांच्या, तर घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावावर त्या वाइब्स असतात. जेव्हा आपण कम्युनिकेट चालू करतो ना, सुरुवातीला वाइब्स यायला लागतात. म्हणजे जिथे नेगेटिव्हिटी आहे तिथे दुसरा वाक्य हेच येतं की घरात वाद आहेत, भांडणं आहे, धुसफूस आहे, शांतता नाही, किंवा कुबटपणा जाणवतो, लिकेज जाणवतं, असं. आता या गोष्टी एक तर घरच्यांच्या वागण्यामुळे निगेटिव्हिटी पसरते किंवा त्या जागेची निगेटिव्हिटी, अशा असतात शक्यता. आता वास्तुशांत जेव्हा आपण करतो म्हणजे काय करतो, तर आपले जे सनातन धर्मातले जे मंत्रोच्चार आहेत त्या मंत्रोच्चारात इतकी ताकद आहे ना, त्याच्यात व्हायब्रेशन्स आहेत त्या मंत्रांमध्ये. तुम्ही एखाद्या घरात ओम फक्त चालू ठेवलंय, ओम कुठेतरी ऐकू येतो तुम्हाला, त्या घराच्या वाईब्स बघा, आणि जिथे सतत भांडणं चालू आहेत त्या घराच्या वाईब्स बघा. जिथे ओम चालू आहे तिथे तुम्हाला पॉझिटिव्हिटी आढळणार. जेव्हा वास्तुशांत होते त्यातल्या मंत्रांनी तुमच्या घरात त्या व्हायब्रेशन्स पसरल्या जातात, पॉझिटिव्हिटी पसरली जाते. आता नवीन घरात जेव्हा तुम्ही राहायला जाता त्यावेळेस का करावी वास्तुशांत, किंवा का सांगत असावेत गुरुजी करायला, तर जेव्हा तुम्ही घर बांधायला सुरू करता तेव्हा अनायसे काही जीवांचा बळी दिला जातो किंवा तुमच्या नकळत मृत्यू झालेला असतो. तर त्या जीवांचे हाय नको, तळतळाट नको, किंवा काही जागा अशा असतात की जिथे कुकर्म झाली आहेत, कधी कुणाचे उतारे काढून ठेवले आहेत, किंवा त्या जागेच्या समोर टॉयलेट्स आहेत, सेप्टिक टँक्स आहेत. मग त्या सगळ्या निगेटिव्हिटी या घराला त्रास होऊ नये यासाठी आपण वास्तुशांत करतो. हे टेलिपॅथी मधून कळतं आपल्याला? हो, कळतं. समजा एखाद्याने तो मुद्दाच वास्तुशांती केलेली नाहीये वगैरे तर सांगतात घर सांगतात. हो हो, किंवा घर त्या इमेजेस पाठवतात. इमेजेस म्हणजे एक केस मी केली होती, तिथे त्यांनी वास्तुशांती करायची आहे असं मला त्यांनी सांगितलेलं आधी. तर मी मग घराशी बोलताना त्याला विचारलं की तुला खरंच गरज आहे का, तर म्हणे हो करायला सांग त्यांना. आणि मला ती पूजा आपण जशी मांडतो तशी ती इमेज पाठवलेली घराने, की हे त्यांना सांग करून घ्यायला. हो हो, घर भरपूर काय काय सांगतात. निर्जीव असून सुद्धा ते बरंच काही बोलतात असं म्हणताय तुम्ही. पण मग आता ते तिथे जर का एखाद्या रिसेलिंग वाले फ्लॅट जे असतात तिथे बऱ्याच वेळेला एजंट लोक पूर्वी काय झालं ते सांगत नाही, आणि जर घेतल्यानंतर त्यांना काही निगेटिव्ह अनुभव आले तर, आणि जर अशी लोक तुमच्याकडे आल्यावरती मग काय असतो त्याचा रिस्पॉन्स? याच्यात कसं होतं की आपण बरेचदा, माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत आता म्हणजे ज्यांना माहिती आहे माझ्याकडून, त्यांनी ऑलरेडी करून घेतले, तर मग ते याच्यासाठी येतात की मॅडम हे घर बघितलंय आम्ही, तर याचं जरा मला फक्त सांगा कसं काय घ्यायच्या आधी. मग याच्यात आपण कसं करतो की तेवढंच फक्त की काय वाईब्स आहेत घराच्या, घेतलं तर लाभेल का, इतकंच विचारतो. कारण
कम्युनिकेशनचा सगळ्यात पहिला नियम हाच आहे की जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीशी कम्युनिकेट करता तेव्हा त्याची परमिशन लागते, त्या ओनरची किंवा त्या पेट पेरेंटची. जेव्हा घरांशी आपण करतो तेव्हा तुमचं घर आहे त्यामुळे तुम्ही मला अप्रोच झालात म्हणजे ऑफकोर्स तुमची परमिशन आहेच. पण जिथे नवीन घरं आहेत किंवा रिसेलिंगची जशी म्हणताय, तर आता हे घर घ्यायचं, त्या घराशी कम्युनिकेट करताना आपण फक्त वाइब्स चेक करतो. ओके. आता यातलं एक केस मी सांगते, मला आठवली म्हणून. कल्याणची केस होती ती. त्यांनी मला ऑलरेडी आधी एका घराचं घेतलेलं कम्युनिकेशन करून, दुसरं घर त्यांनी बघितलं आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आवडलंय, तर तुम्ही सांगा की घेऊ की नको ते. म्हटलं ठीक आहे. जसं कम्युनिकेट केलं घराशी ना, तर घरात नेगेटिव्हिटी जाणवली आणि एक ऑटिस्टिक मुलगा, मतिमंद, तो दिसला. आणि घराने सांगितलं की वाईब्स नाहीयेत चांगल्या, तर त्यांना स्पष्ट सांग नका घेऊ म्हणून. म्हटलं ठीक आहे चालेल. जसं मी त्यांना सांगितलं की म्हटलं मला असं असं आलं आणि मला एक ऑटिस्टिक मुलगा दिसला, तर म्हणे हो मॅडम, ते ओनर आहे त्यांचा मुलगा ऑटिस्टिक आहे. अच्छा. ते घराने मला ते दाखवलेलं. आता यात काय म्हणू शकतो आपण की आजारपणामुळे चिडचिड होऊन जी निगेटिव्हिटी येते ती त्या घरात होती. त्यामुळे त्या घराला असं झालं की त्यांना सांगितले आहे निगेटिव्हिटी, तर नका घेऊ तुम्ही. घरानेच सांगितलं. हो. आता याच्यामध्ये मग तो घर उपाय सुद्धा सांगतो का फक्त प्रॉब्लेम? उपायही सांगतात घर. या केसमध्ये त्यांनी तसं काही सांगितलं? त्याने सांगितलं की घेऊच नका म्हणून ना. ओके, घेऊच नका हाच उपाय. आता एक रिसेंट केलेली ही, म्हणजे मला स्वतःला विश्वास बसला नाही की असं असेल. त्यांचं एकाच बिल्डिंग मध्ये वर खाली राहायचे ते लोक. वरती आईचं घर आणि खाली त्या क्लायंटने स्वतःसाठी रेंटने घेतलेलं. एक 4-5 महिन्यांपासून त्यांना असं वाटायचं ना की कोणीतरी आहे तिथे, स्पाय करतंय, कोणीतरी फिरतंय असं. तर त्यांचं म्हणणं की तुम्ही एकदा चेक करा मॅडम, कारण आम्ही तसंही ते घर सोडणारच आहोत, पण जर काही नसेल तर आम्ही राहू तिथे. म्हणजे ठीक आहे. जसं त्या घराशी कम्युनिकेट केलं ना, तर ते असं स्पिरिट सगळ्या घरात फिरताना दिसायला लागले, म्हणजे आत्मा कुणाचा तरी. आणि त्या घराशी बोलले तर त्या घराचं म्हणणं की त्यांना सांग घेऊच नका. मे बी असं असू शकतं म्हणण्यापेक्षा घराने सांगितलं की या घरातली एखादी व्यक्ती गेलीये जिच्या खूप इच्छा अपूर्ण राहिल्यात, तर त्या व्यक्तीचं हे असू शकतं स्पिरिट ते. तर मी म्हटलं आपण ते काढून टाकता येईल का किंवा ते क्लीन करता येईल का? तर घराचं म्हणणं की तू ते करू नकोस, कारण त्यांना तसंही इथे राहायचं नाहीये, पण फक्त एवढंच करायचं की या घरातून दुसऱ्या घरात, म्हणजे जे त्यांच्या आईचं घर होतं तिथे जर जायचं झालं तर आंघोळ करायची. त्याने पाण्यात एक सांगितलं टाकायला पदार्थ, तो टाकायचा, त्याने आंघोळ करायची आणि मगच त्या घरात जायचं, कारण ही सगळी निगेटिव्हिटी त्या घरात जाते, फॉलो करते. त्यांना मी हे सांगितलं तर त्यांनी सांगितलं की मॅडम बरेचदा असं झालंय की त्यांचं लहान बाळ होतं, एक 8-9 महिन्याचं असेल आय गेस. त्यांचं म्हणणं की आम्ही बाळाला तिथे नेऊन आणलं ना की बाळ खूप रडायचं, त्यामुळे आम्ही बंद केलं न्यायचं. म्हणजे ते निगेटिव्हिटी होती, त्याने बाळाला त्रास व्हायला लागला. तर ते म्हणतात की तुम्ही बरोबर सांगताय, कारण आम्ही 1-2 वेळा असं झालेलं की तिथून बाळाला घरी आणलं ना की बाळ खूप रडायचं, त्यामुळे आम्ही बंदच केलेलं न्यायचं. तर म्हटलं आता पुढे हे करा, पण समहाऊ त्यांना तिथे राहायचंच नव्हतं, त्यामुळे मग ते पुढे आपण काही केलं नाही त्याच्यात. बरोबर. आता हे झालं घरांबद्दल, पण जेव्हा असे व्यावसायिक वगैरे असतात ज्यांना एखादी जागा घ्यायची असते धंद्यासाठी वगैरे, तर असे लोक पण येतात का, अप्रोच करतात? हो. मग त्यांच्या बाबतीत कसं काय हे येतो, निकाल येतो? त्यांच्यासाठी आपण असंच करतो कम्युनिकेशन. म्हणजे जागेसाठी किंवा घरासाठी आपल्याला ओनरचं नाव लागतं, पत्ता लागतो त्या जागेचा. बऱ्याच केसेस केल्यात अशा. एक जण आहेत पुण्याचे, त्यांनी मला अप्रोच केलेलं की मॅडम अशी अशी जागा आहे, तर काय करूयात, घेऊयात का? ते कम्युनिकेट केल्यावर मला आलं की त्यांना सांग घ्यायला आणि या जागेतच त्यांचं घर होईल म्हणून. आणि ते तसं झालं, त्यांचे पेपरवर वगैरे आय गेस घर बांधायला सुरूही केलं असेल त्यांनी. मी व्यावसायिकांबद्दल बोलतोय. कोण आता मला आता समजा ही जागा घ्यायची आहे, असे नाही आलेत माझ्याकडे ऍज सच. असं अजूनपर्यंत कमर्शियल लेवलचं, कमर्शियल म्हणजे कसं की एखादं शॉप घ्यायचंय ते म्हणून तसे बोल. तशी एक केस केलेली मी. त्यांचं काय होतं, त्यांचं स्वतःचं शॉप होतं आणि त्यांनी ते पार्टिशन केलं शॉप मध्ये आणि अर्ध शॉप दुसऱ्याला चालवायला दिलं आणि अर्ध स्वतः चालवत होते.
आणि असं झालं ना, ते पार्टिशन केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की धंदा कमी होतोय आपला, किंवा आमच्याकडची गिराईक तिकडे जात आहेत, असं झालं. तर जेव्हा कम्युनिकेट केलं त्या जागेशी, त्या दुकानाशी, तर त्या दुकानाने सांगितलं की यांनी ज्यांना जागा दिली आहे तर त्या माणसाने काहीतरी केलंय की त्यामुळे यांचे कस्टमर्स त्याच्याकडे जात आहेत. अरे बापरे, हे त्या जागेने सांगितलं. येस येस येस. आणि त्या जागेचं म्हणणं की त्यांना उपाय सांगितला त्या जागेने, तो करता आला तर बेस्ट, अदरवाईज त्या माणसाला तिथून काढून टाका. हे पण सांगितलं. हा. आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं असं असं, तर म्हणे हो मॅडम आम्हीच त्याला दिलेलं, तर आम्ही आता तेच करतो की त्याला काढून टाकतो. बरेचदा असंही होतं कमर्शियल शॉप्स मध्ये की काय नाव द्यायचं शॉपला हेही दुकानं सुचवतात, शॉप सुचवतात. हो. हा, एक केस केलेली, तर त्यांनी नाव ऑलरेडी दिलेलं काहीतरी, आणि मला अगदी सडन आलं की कल्याण हे नाव मला पॉप झालं. तर मी म्हटलं तुमच्या दुकानाला आहे का नाव? तर म्हणे हो आहे मॅडम नाव. म्हटलं नाव बदलायचं असा काही विचार करताय का? तर म्हणे विचार असं नाही, पण तुम्ही जर म्हणत असाल तर बघू आपण. तर म्हटलं मला कल्याण हा शब्द आलाय. तर म्हणे हो मॅडम माझ्या वडिलांचं नाव आहे, ते वडील गेले, आमचा विचार चाललेला की हे नाव ठेवूयात, पण समहाऊ आम्ही त्यात पुढे गेलो नाही. दुकानाने सुचवलं की हे नाव ठेवा तुम्ही. अच्छा, आता हे झालं सगळं टेलिपॅथिक कम्युनिकेशन बद्दल. आता आपण येऊया आकाशिक रेकॉर्डिंग बद्दल. ते नक्की काय? आकाशिक रेकॉर्ड रीडिंग, आकाशिक जो शब्द आहे त्यातच त्याचा सगळा अर्थ लपलाय. आता आपल्याला सर्वसामान्यांना कळेल असं अगदी सांगतो. आपल्याकडे भृगु ऋषी होऊन गेले, त्यांनी ग्रंथ लिहिला 5000 वर्षांपूर्वी, भृगु संहिता म्हणून. त्यात त्यांनी काय लिहिलंय की त्यांना जितकी माणसं भेटली, त्यांच्या आयुष्यात आली म्हणा किंवा आजूबाजूला जी होती, अशा भरपूर व्यक्तींचे मागचे जन्म, आत्ताचा जन्म आणि फ्युचर हे लिहून ठेवलंय. हे डॉक्युमेंटेड केलं त्यांनी. कोणी? भृगु ऋषींनी. त्या ग्रंथाचं नाव भृगु संहिता. आता हे जे रेकॉर्ड केलं, लिहून ठेवलं, ते जेव्हा युग बदललं तेव्हा ते चित्रगुप्तांकडे गेलं. आता आपण बरेचदा म्हणतो ना की अरे माझा सगळा लेखाजोखा मी काय करतो कर्म ते चित्रगुप्तांकडे, तर ते खरंच चित्रगुप्तांकडेच आहे. आपण जगतो ते फोर्थ डायमेन्शन मध्ये. आपले 3 डायमेन्शन्स आहेत, लेंथ, विड्थ आणि हाईट. हे 3 डायमेन्शन झाले. आपण 4th डायमेन्शन मध्ये जगतो, आणि हे सगळे जे रेकॉर्ड्स आहेत हे एका लायब्ररीत ठेवलेले आहेत सेफ, ज्याचा लायब्ररियन आहे चित्रगुप्त महाराज. आता हे सगळे कुठे ठेवले? तर आकाशाच्या वरती 5th डिमेन्शन जिथे आहे तिथे ठेवलेले आहेत. आता हे ठेवलेत, पण ते आता कसे एक्सेस करायचे? तुम्ही 4th डिमेन्शन म्हणालात, त्याला आकाशिक असं नाव आहे. 5th डिमेन्शनला आकाशिक. 4th डिमेन्शनला 4th डिमेन्शन हे आपण जे राहतोय ते 4th. ओके. आता हे 5th डिमेन्शन मध्ये म्हणजे आकाशाच्याही वरती ही लायब्ररी आहे. आता मी जेव्हा म्हणते आहे हे इमॅजिनरी आहे, पण या ज्या गोष्टी आहेत ह्या ऍक्च्युअल मध्ये आहेत, त्या इमॅजिनरी नाहीत. आता हे सगळे त्यांनी रेकॉर्ड्स ठेवले. आता याचा जर आपण सनातन धर्मात जर त्याचं कनेक्शन लावायचं म्हटलं किंवा कनेक्शन शोधायचं म्हटलं, तर राजे रजवाडे म्हणा किंवा देवादिकांच्या काळात देव शाप द्यायचे, त्याच्यावर उशापही असायचा. शाप दिला म्हणजे काय केलं? त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट भोगायला लावली. बरोबर. आता शाप देताना त्यांनी काय दिले ते माहित नाही, पण मी फॉर एक्झाम्पल सांगते की एखादा राजा असेल तर तो रंक व्हावा, किंवा तू एवढी संपत्ती भोगलीस तर पुढच्या काही वेळासाठी तू गरीब होशील. हे तुमचे जे मागच्या जन्मातले भोग होते ते तुम्हाला भोगायला लावले देवांनी. त्यानंतर त्याने उशाप दिला तुम्हाला, म्हणजे काय केलं? तुमचं गेलेलं वैभव त्यांनी तुम्हाला परत दिलं. बरोबर. आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या देवानी तुम्हाला शाप दिला की तुला हे 20 वर्षापर्यंत तू गरीबच राहणार. त्यानंतर त्यांनी तुमचं पूर्ण वैभव परत दिलं, म्हणजे तुम्हाला तो जे मागच्या जन्मातलं कर्म होतं जे तुम्हाला 20 वर्ष भोगायचं होतं ते पूर्ण झालं आणि तुमची परत संपत्ती तुम्हाला मिळाली. हे काय केलं? हे तुमचं रेकॉर्ड त्यांनी बदललं. अच्छा. आता हे आकाशिक हेच आहे. आकाशिक मध्ये आपण काय करतो? आपण मागचे जन्म एक्सेस करतो,
फ्युचर एक्सेस करतो. आता हे कसं होतं, तर याच्यासाठी काही ओपनिंग प्रेयर्स असतात, क्लोजिंग प्रेयर्स असतात, मेडिटेशन असतं. जे त्यात आपण काय करतो की जे गेट कीपर्स आहेत त्यांना आपण सांगतो की आम्हाला हे एक्सेस करायचे रेकॉर्ड्स. मग ते आपण चित्रगुप्तांकडे जातो, चित्रगुप्त आपल्याला ते रेकॉर्ड काढून देतात, मग ते आपण वाचतो. त्याच्यासाठी काय कर्म होतं त्या रेकॉर्ड त्या भोगासाठी ते चेक करतो. मग जर चित्रगुप्तांनी आपल्याला अलाव केलं तर ते रेकॉर्ड आपण चेंज करतो किंवा त्याला हिलिंग देतो. असं एकूण तुमचं आकाशिक आहे. याचं प्रोसेस सिम्प्लिफाईड करून जर सांगायची असेल तर काय असेल? प्रोसेस सिम्प्लिफाईड म्हणजे तुम्ही मला 3 प्रश्न विचारलेत, त्यासाठी मी तुमचे रेकॉर्ड एक्सेस केले. त्या 3 प्रश्नांसाठी जे उत्तर आलं ते मी तुम्हाला फोनवर सांगितले. बस एवढंच. हे सर्वसामान्यांसाठी 3 स्टेप मध्ये होऊन जातं. पण मग याचं सायंटिफिक याला काही आधार वगैरे आहे का? कारण आज आपण सायन्सच्या जगामध्ये आहोत. सायंटिफिक खरं तर मला नाही सांगता येणार, पण आध्यात्मिक आहे हे मी नक्की सांगेन. आध्यात्मिक म्हटल्यावरती मग पुन्हा तेच अंधश्रद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या चोघाने. आता जेव्हा तुम्ही या गोष्टी करून घेता एनर्जीच्या क्षेत्रात, तुम्ही माझं नाव दुसऱ्याला केव्हा रेकमेंड कराल? जेव्हा तुम्हाला अनुभव येईल. बरोबर. आत्ताच्या तारखेला आकाशिक हे मी कुठेही माझी स्वतःची मी ऍड करायला जात नाही. माझ्याकडे आता क्लायंट्स असे येतात की वाया तुम्ही दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्याला सांगितलं, असं हे काय येतात? अनुभव आहे म्हणून. अगदी एक साधी केस सांगते. पुण्याची केस होती, ती जमिनीची केस चालू होती त्यांची. त्यांनी मला ते चेक करायला सांगितलं आकाशिक मधून की त्या केसचं काय होईल, आमच्या फेवर मध्ये होईल का, किंवा काही चान्सेस दिसत आहेत का, कारण आम्ही खूप फ्रस्ट्रेट झालो. आणि त्या केसमध्ये असं होतं ना की जागा पुण्याची होती, पण त्यांना नेहमी केससाठी मुंबईला यावं लागायचं. ते फार हेक्टिक व्हायचं. तर जेव्हा त्यांचं आकाशिक चेक केलं तर त्यांची मागची कर्म जी काही चुकीची होती ती त्यांना सांगितली, पण त्यावर असं आलं की त्याच्यावर आपल्याला उपाय ॲज सच काही नाही, पण साधारण 2-2.5 महिन्यात गोष्टी तुमच्या फेवर मध्ये व्हायला लागतील. आणि सरप्राइझिंगली मला त्या मॅडमचा कॉल आला 1-1.5 महिन्याने की मॅडम तुम्ही जसं म्हणालात तसंच झालं, बँकेने आम्हाला थोडं रिलॅक्सेशन दिलंय आणि सोबत आमचा जो पार्टनर होता ज्याने पैशासाठी फसवलं, तर त्याच्या मागे बँक लागलीये, आम्हाला रिलॅक्सेशन मिळालं आणि सोबतच आमची केस पुण्याला ट्रान्सफर केली जेणेकरून आम्हाला पुण्यातल्या पुण्यात जाता यावं. ओके. आता तुम्ही गतजन्मेचे रेकॉर्ड बदलता जेव्हा असं म्हणता, तेव्हा समोरच्या व्यक्तीचे एक्सप्रेशन्स काय असतात? त्यांना पटकन विश्वास बसतो का? नाहीच बसत. जो आलाय तुमच्याकडे तो प्रॉब्लेम घेऊन त्याचं पण तसं होत असेल? त्याचं नाही होत खरं तर तसं. हे बघा, सगळ्यात पहिलं तर जो प्रॉब्लेम मध्ये आहे, ज्याला त्रास आहे, तो समहाऊ बाय हुक और क्रूक यातून मला बाहेर पडायचं एवढंच घेऊन येतो. बरोबर. जेव्हा अशी व्यक्ती येते ना, तेव्हा सगळ्यात पहिलं तर त्याचं आधी त्याला शांत करणं, किंवा हा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, आपण बघूयात त्यात काय करता येऊ शकतं किंवा काय मोडॅलिटीने त्रास कमी करता येईल हे बघ. जेव्हा हे तिसऱ्या व्यक्तीला मी सांगायला जाते तेव्हा त्याचा विश्वास बसत नाही, जोपर्यंत तो ही गोष्ट माझ्याकडून करून घेत नाही. सगळ्यात पहिलं तर आतापर्यंत मी स्वतः समोरून कोणाला हे सांगायला गेले नाहीये, कारण मला स्वतःला ते भीती आहे की त्याचा जर विश्वास नाही बसला तर. त्यामुळे मी स्वतः कोणाला सांगायला जात नाही. वाया कोणी माझ्याकडे अप्रोच झाला तर छान आहे, मी माझं काम करते, त्याला जे काय करायचं ते करून देतो. मी स्वतः तिसऱ्या माणसाला नाही जात सांगायला. माझे आतापर्यंत मी फक्त फेसबुक ग्रुप्स जे आहेत तिथे टाकले, म्हणजे हे मी करते, किंवा व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे असं. मग तेव्हा असतं लोकांचं का तिथेही काहीतरी ट्रोलिंग वगैरे चालू असेल? कारण का आज ट्रोलिंग खूप. हे मला आकाशिकचं जेव्हा मी टाकली पोस्ट एका ग्रुपवर, तेव्हा एका मॅडमने विचारलेलं, मॅडम तुम्ही एवढं करता तर मग विजय माल्या आणि नीरव शहा यांचे रेकॉर्ड्स का एक्सेस करत नाही? मी म्हटलं मॅडम ठीक आहे, आपण करूयात, तुम्ही मला त्यांची परमिशन आणून द्या. म्हणजे परमिशन इथेही लागते. येस. कसं आहे ना की कुठल्याही एनर्जी क्षेत्रात तुम्ही तुमच्या बाजूने काहीच करू शकत नाही. तुम्ही कितीही माझे जवळचे असलात किंवा रिलेटिव्ह असतात तरीही नाही. आता यात कसं होतं, जर मला तुम्ही परमिशन दिली नाही तर मी तुमचे रेकॉर्ड्स बघूच शकणार नाही. आणि असा किस्सा एक झालेला. सुरुवातीला मी काय करायचे, जेव्हा रेकॉर्ड एक्सेस करायचे तेव्हा मेडिटेशन करायला सांगायचे त्या व्यक्तीला. तर
त्यांनी मेडिटेशन चालू केलं, मी रेकॉर्ड एक्सेस केले आणि मला कुठेतरी असं जाणवलं ना की खेचल्यासारखं वाटायला लागलं मला. म्हणजे मला ती इन्फॉर्मेशन हवी आहे पण ती मिळत नाहीये मला असं. तर ते जेवढं आलं तेवढं मी सगळं नोट करून ठेवलं आणि जेव्हा मी त्यांना कॉल केला रीडिंग द्यायला तेव्हा मी सगळ्यात पहिलं हेच विचारलं, तुमच्या डोक्यात असा काही विषय होता का किंवा विचार होता का की जो मला कळू नये? तर हो मॅडम, तुम्ही बरोबर सांगितलं, माझा एक विचार होता जो मला तुम्हाला कळू द्यायचा नव्हता. म्हणजे तिथे त्यांनी ते विचार होल्ड करून ठेवले, त्यांच्याकडून मला त्या वाईब्सच येईनात, ते रेकॉर्ड एक्सेस होईनात मला, असं झालं. आकाशिकचं तुम्ही एवढं सगळं सांगितलं, मग त्याच्या काही अशा केस स्टडीज आहेत का की जे सामान्य माणसाला पटणारच नाहीत की हे होणार आहे, होऊ शकतं, पॉसिबल आहे, पण ते तुम्ही करू शकला आहात सक्सेसफुली? यात एक तर अशी केस होती की त्या क्लायंटचं लग्न जमत नव्हतं संभाव आणि अगदी काहीही कारणं सांगितली जायची. त्यांचं जेव्हा पास्ट लाईफ एक्सेस केलं ना, तर तेव्हा असं आलं की ती व्यक्ती एका राज्याचा राजा होती आणि फॉर सम रिझन त्याने आपल्या राणीला सोडलेलं. आणि जेव्हा त्यांचं हे आपण रेकॉर्ड रिराईट केलं की त्यांचा संसार त्याच्या स्वतःच्या राणीसोबत छान चालू होता वगैरे, आणि हार्डली 1 ते 1.5 महिन्यात त्या व्यक्तीचं लग्न जमलं, सगळं व्यवस्थित होऊन आता लग्नही झालंय. 1 ते 1.5 महिन्यात? 1 ते 1.5 महिन्यात, येस. आणि सरप्राइझिंग गोष्ट अशी की ज्याच्याशी लग्न झालं त्या व्यक्तीला या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी विचारलेलं आणि त्या व्यक्तीकडून नकार आलेला तेव्हा. अच्छा. आता या आकाशिक रेकॉर्डिंग मध्ये किती प्रकारचे रेकॉर्डिंग करू शकतो? यात आपण व्यक्तींचं करतो, जागेचं करतो, थोडं अनबिलिव्हेबल आहे पण सोल कम्युनिकेशन हे करतो. डिपार्टेड सोल म्हणजे जी लोक गेली आहेत त्यांच्या सोल्सना बोलवून आपण रेकॉर्ड एक्सेस करू शकतो. त्याचं काही केस स्टडीज वगैरे काही सांगता येतील? एक केस केली होती, एक म्हणजे मी बऱ्याच केल्यात खरं तर एक तर मी स्वतःच्या घरची केलेली, जिथे मी सासरच्या एका व्यक्तीला बोलवलेलं, ज्याला मी भेटले नव्हते, बघितलं नव्हतं, काहीच नाही. आणि जसं ते दिसले मला किंवा त्यांचं जे मला चित्र दिसलं, जी इमेज दिसली, मी तशीच्या तशी माझ्या नवऱ्याला सांगितली आणि त्याचं म्हणणं की अगदी परफेक्ट ते असेच होते. त्यात पुढे त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की मला हा पदार्थ खायचा आहे आणि तो तूच ठेव खायला. आणि आय गेस सर्व पित्री अमावस्या वगैरे चालू होती तेव्हा. त्यावेळेस म्हटलं ठीक आहे, बघू आपण ठेवून. तर मी ते ठेवलं आणि असं झालं की कावळा आला आणि नेमका त्याने तोच पदार्थ उचललेला आणि मला नंतर कळलं की तो पदार्थ त्यांना आवडत होता. ही एक केस झाली. त्यानंतर आणखी एक केस केलेली, त्या मुलीच्या वडिलांशी बोलायचं होतं. तर मला काही माहित नव्हतं की त्या मुलीचं लग्न कधी झालं किंवा वडिलांची काय अपेक्षा होती. तिने फक्त मला त्यांचं नाव आणि जन्मतारीख एवढंच दिलेलं. मला इतकंच माहिती होतं की ते गेले आहेत. जेव्हा त्यांच्याशी बोलले मी ना, तर त्यांनी मला सांगितलं की मला जसा जावई हवा होता तसा मिळाला, पण मला लग्नाला जायचं होतं ते जाता आलं नाही. आणि मला कुठेतरी असं झालं की ही व्यक्ती, जेव्हा माझ्या क्लायंटचं लग्न झालं तेव्हा ही व्यक्ती होती का जिवंत, किंवा हे मला असं सांगितलं हे कसं पॉसिबल असेल की जायचं होतं पण जाता आलं नाही जर जिवंत होते तर. मी जेव्हा क्लायंटशी बोलले तर क्लायंटचं हे म्हणणं की मॅडम ते खूप दारू प्यायचे, त्यामुळे आम्ही त्यांना लग्न आहे हे सांगितलंच नव्हतं, त्यांना घरी ठेवून आम्ही लग्न केलं आणि 2 दिवसांनी आम्ही त्यांच्या पाया पडायला आलेलो. त्यांनी ही इच्छा सांगितलेली की मला माझ्या मुलीचं लग्न मोठं करायचं होतं, ते झालंही पण मला जाता आलं नाही. ओके. आणि त्या क्लायंटने हे कन्फर्म केलं की म्हणे हो मॅडम, आम्ही त्यांना सांगितलंच नव्हतं लग्न आहे असं. एक केस केली होती, त्या क्लायंटची बहीण होती ती, तर ती आजारी पडली आणि त्या आजारपणातच ती गेली मुलगी. तेव्हा जेव्हा तिच्याशी बोलत होते ना, तर खूप खंगलेली आहे, बारीक झाली आहे आणि गाऊन घातलाय अशी इमेज आली. आणि तिने मला एवढं सांगितलं की म्हणे तिला सांग फक्त माझं जे सिक्रेट आहे ते कुणाला सांगू नकोस, आणि तिला जेव्हा जमेल ना तेव्हा मला आईस्क्रीम आणि बर्फाचा गोळा खायला दे. हे मला खूपच वियर्ड वाटलं की असं कोण सांगत असेल किंवा हे खरंच आहे का.
जेव्हा त्या क्लायंटला सांगितलं तर मॅडम म्हणे बरोबर सांगितली, ती खूप खराब झालेली आणि ती शेवटी शेवटी गाऊनच घालत होती आणि आईस्क्रीम आणि बर्फाचा गोळा जीव की प्राण होता. त्यामुळे मला जेव्हा जमेल जेव्हा वाटेल मी तिला ते नक्की मी देईन ते खायला तिला. अच्छा, टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये प्राणी हे जाताना आनंदी असतात, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? बरं, आता ते खरंच असं आहे? येस येस येस, टुवर्ड्स डेथ आपणच त्रास करून घेतो किंवा आपल्याला वाईट वाटतं, कारण आपण कुठेतरी मानत नाही की उद्या जग चालू राहील पण माझ्याशिवाय सगळं छान असेल. प्राण्यांना हे काहीही नसतं. प्राणी टुवर्ड्स देअर डेथ दे आर व्हेरी हॅपी, कारण त्यांना नवा फॉर्म मिळणार असतो. नवा फॉर्म म्हणजे कुठलाही प्राणी जे शरीर आहे त्याचं ते त्याचा फॉर्म असतो. आपण जेव्हा प्राण्यांशी बोलतो तेव्हा त्यांच्या एनर्जीशी बोलतो, तेव्हा त्यांचं बाह्य रूप मॅटर करत नाही. शरीर म्हातारं होतं म्हणजे काय होतं, तो फॉर्म जुना झाला. त्या एनर्जीला, त्या प्राण्याच्या एनर्जीला जितक्या एनर्जेटिकली धावपळ म्हणा किंवा मुवमेंट करायची आहे ती न करता आल्यामुळे ते कुठेतरी असतं की आता मला नवा फॉर्म मिळणार आहे, त्यामुळे मी आनंदी आहे टुवर्ड्स माय डेथ, असं असतं. आपल्या माणसांमध्ये ती भीती असते किंवा घाबरणं असतं. प्राण्यांमध्ये आणखी एक ॲबिलिटी आहे, ते स्वतःचा मृत्यू बघू शकतात आणि मरण बोलावू शकतात. ते स्वतः बॉडी सोडू शकतात, हे त्यांच्या हातामध्ये आहे. येस. आणि अशा सगळ्या प्राण्यांबद्दल असं कधी आलंय समोर? हो, एक केस केलेली मी. त्याला कुत्रा होता तो आणि त्याला इंजुरी झालेली, इंटरनल इंजुरी होऊनही त्याच्या ह्युमनचं म्हणणं होतं की त्याला जे काही लागेल ते मी करेन पण तो बरा व्हायला हवा. डॉक्टरांचं म्हणणं पडलं की तुम्ही काहीही कितीही केलं तरी तो बरा होणार नाही, कारण ती जी इंजुरी झालेली ना ती भरून न येण्यासारखी होती. डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्याला इंजेक्शन देऊन मारणं, त्याला पुट टू स्लीप असं म्हणतात, PTS म्हणतात मेडिकल भाषेत. तर हे ह्युमनची परमिशन घेऊन डॉक्टर करतात. जेव्हा प्राण्यांना एखादं त्रास किंवा वेदना असह्य होते तेव्हा प्राणी स्वतःची बॉडी स्वतः सोडून जातात. या केसमध्ये तसं झालेलं. मी त्या प्राण्याशी कम्युनिकेट केलं, तर त्यांनी मला सांगितलं की त्याला असं असं झालंय, तर आम्ही हा विचार करतोय, तर त्याला विचारा काय करायचं आहे. तर मला त्या प्राण्याने सांगितलं की त्यांना 2 दिवस वाट बघा, PTS करू नका, मी जोपर्यंत मला सहन होईल तोपर्यंत मी सहन करेन, मला जेव्हा वाटेल की आता हे बियॉन्ड रिपेअर आहे किंवा मला सहन होणार नाहीये तेव्हा मी माझी बॉडी सोडेन. आणि खरंच 2 दिवसात त्याने स्वतः तो बॉडी सोडून निघून गेला. आता या सगळ्यामध्ये दोन्ही गोष्टींमध्ये कुठल्या टाईपचे क्लायंट जे आहेत तुमचे ते आपलं नाव द्यायला तयार असतात? टेलिपॅथिक मध्ये बरेचदा देतात नाव क्लायंट्स, पण आता यात कसं असतं ना, म्हणजे कुठल्याही बिझनेस म्हणाला तर क्लायंटची प्रायव्हसी ही महत्वाची. त्यामुळे मी स्वतः कुठे रिव्ह्यू नावासकट जर शेअर करणार असेल तर मी पहिली परमिशन घेते, अदरवाईज मी नाव लपवून जे काही त्यांचे रिव्ह्यूज येतात ते मी टाकते. बरेचदा क्लायंट स्वतःच रिव्ह्यू टाकतात. अच्छा, म्हणजे फेसबुकवर म्हणा किंवा काही ग्रुप्सवर जिथून त्यांना माझी सर्व्हिस कळाली आहे तिथे ते स्वतःच टाकतात रिव्ह्यूज. आणि हेच आकाशिक बद्दल म्हणायचं झालं तर? आकाशिक मध्येही टाकतात, बरेचदा टाकतात. हो, एवढे ओपन माइंडेड आहेत आपल्याकडे, आहेत. याचं मेजर जो तुमचा क्लायंटचा ग्रुप असेल तो कुठला असेल? म्हणजे एकदम सामान्य मध्यमवर्गीय आहे की मोठ्या लेवलचे, कसं काय? याच्यात खरं तर मिक्स्ड लोक आहेत. मिक्स्ड? येस येस येस. माझ्याकडे अशाही केसेस येतात की मॅडम केस तर करायचे पण पैसे नाहीयेत किंवा इतके पैसे नाही जमणार. मग त्यावेळेला मी स्पष्ट सांगते, तुम्हाला जितके जमतील तितके द्या. प्रॉब्लेम सॉल्विंग. येस, कारण कसं आहे की युनिव्हर्सने मला एक विद्या दिली आहे दुसऱ्यांच्या त्रास कमी व्हावे किंवा दुसऱ्यांचं भलं व्हावं यासाठी. तिथे मी असं नाही करणार ना की अरे मला हे येते तर तू मला एवढेच पैसे दे. बरोबर. मी स्पष्ट सांगते, तुम्हाला जितके जमतील तितके द्या. आणि काही क्लायंट असेही आहेत माझ्याकडे, तुम्हाला मी म्हटलं तसं,
मॅडम हा प्रॉब्लेम आहे, हे डिटेल्स आहेत, हे पैसे पाठवले, हम्म. तुम्हाला जेव्हा जमतील तेव्हा आमच्या केस करा. अच्छा. आता याच्यामध्ये जर का नवीन जनरेशनला यायचं असेल, जर पॉडकास्ट बघितल्यानंतर नवीन तरुण पिढीला असं वाटत असेल की नाही मला पण मी ॲनिमल लव्हर आहे, तर मला हे सगळं जमलं पाहिजे जेणेकरून मी प्रॉब्लेम हील करू शकेन, तर त्यांच्यासाठी काय मार्ग आहे त्याच्यामध्ये येण्यासाठी? बिकॉज हे अजूनपर्यंत क्षेत्र इतकं वाईड स्प्रेड नाहीये किंवा लोकांना एवढं माहिती नाहीये, तर त्यांना कसं गाईड कराल तुम्ही? तर याच्यासाठी आपल्याकडे ना खूप मटेरियल उपलब्ध आहे, मी तरी म्हणेन. आता असं झालं ना, एक तर तुमच्याकडे मोबाईल आहे, युट्यूब आहे, बरेचसे असे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे या गोष्टी शिकवल्या जातात, ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा. तर हे कोर्सेस खूप मिळतात आपल्याकडे. म्हणजे मी स्वतः सुरुवातीला टेलिपॅथिक कम्युनिकेशन ऑनलाईन शिकले होते, मग त्यातून इंटरेस्ट वाटला मला म्हणून मग मी ऑफलाईन केला. तर अगदी असं वाटत असेल की कुठून करावा वगैरे, तर माझा नंबर आहेच, मला नंबरवर मेसेज करा, माझ्याकडे जे काही कॉन्टॅक्ट आहेत ते मी नक्की देईन त्यांना. तुम्ही फक्त हेच काम करता की अजूनही दुसरं काही काम करता? मी भरपूर कामं करते खरं तर. अगदी सगळं सांगायचं तर मी टेलिपॅथिक कम्युनिकेटर आहे, आकाशिक रेकॉर्ड रीडर आहे, मी रेकी हीलर आहे, रेकीच्या 3 लेवल्स शिकले, मी दुसऱ्यांना रेकी देते. त्यासोबत मी बाक फ्लॉवर रेमेडी शिकलेले आहे, एंजल कार्ड रीडिंग शिकलेले आहे. असं मी बरंच काही काही शिकत असते, वापरत असते. मला आवडतं ते खरं. आता याच्यामध्ये बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कधीपासून दिसायला लागलं? खरं तर मला असं होतं ना की हे पहिल्यांदा मला फक्त शिकायचं असं होतं. मी हे शिकले आणि त्यानंतर एका पॉइंटला असं झालं की मला खूप आधीपासून असं डोक्यात आहे की मला स्वतःचं काहीतरी करायचं. बरेचदा आपण म्हणतो ना की अरे नाही, जॉब म्हणजे तुला पैशाची तरी सिक्युरिटी आहे. त्यामुळे मी आता असं होतं की ठीक आहे, जॉब करायचा तर आहेच, पण सोबत हेही करायचं. त्यामुळे जॉब थोडं ऍज अ सेकंडरी करून मी करते केसेस, पण 9:30 ते 6, 6:30 फक्त आणि फक्त जॉब, त्यामध्ये काही नाही. त्याच्यानंतर 6, 6:30 नंतरचा जो वेळ आहे तो माझा. म्हणजे जॉब करून हे हो, सगळं जॉब करून. बरेचदा असं होतं की मी जेव्हा या गोष्टी करते किंवा तुम्हाला मी माझी सर्व्हिस देते, आता हे आकाशिक मध्ये आहे, सांगायला आवडेल मला. बरेच पण खरं तर हे मला आलं नाहीये कधी, पण बरेचदा असं होतं ना की अरे मग तुला फक्त हेच करायचं तर तू फ्री मध्ये का करत नाहीस, किंवा मग फ्री सर्व्हिस का देत नाहीस. यात कसं असतं, तुम्ही जी कर्म करता ती तुम्हाला फेडण्यासाठी पुढच्या जन्मात यावं लागतं. आता मी जर समजा तुम्ही माझ्याकडून एखादी सर्व्हिस घेतली, तुम्ही मला पैसे दिले नाहीत, हे पैसे कुठल्या ना कुठल्या रूपात फेडायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल, फक्त या कारणासाठी की मला योगिताचं देणं फेडायचं आहे. अच्छा. त्यामुळे तुम्ही जी कर्म करता किंवा जी काही सर्व्हिस घेता, मिनिमम चार्जेस द्या. बरेचदा मी जसं म्हटलं तसं माझ्याकडे असेही क्लायंट्स आहेत की मॅडम एवढे पैसे नाहीयेत किंवा परवडत नाही, जितके वाटतील तितके द्या. पण आता मी जर माझ्या ज्ञानाचा वापर करते किंवा माझ्या वेळेचा वापर करते, तर त्याचा मोबदला जो आहे तो मी घेणारच. बरोबर. कुणीही तुम्हाला, तुमचा मित्रही तुम्हाला 5-10 रुपये देत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता एकंदरीत जर म्हटलं तर ह्या दोन्ही प्रकारांमध्ये अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धेशी निगडीत लोक तुम्हाला कधी भेटली आहेत का, की नाही हे सगळं अंधश्रद्धा आहे, तुम्ही काहीतरी थोटाण चालू आहे वगैरे, कधी असं काही अशा प्रतिक्रिया आल्या आहेत किंवा कशी माणसं भेटली आहेत काही, किंवा जे लोक ह्याला अंधश्रद्धा समजतात त्यांना तुम्ही कशा पद्धतीने समजवू शकाल? पहिलं तर मला एक फक्त कळतं, पाय भासतात म्हणून अख्ख्या दुनियेला कातडं घालण्यापेक्षा स्वतःच्या पायात चपला घाला, विषय संपवा. जिथे ज्या लोकांना अंधश्रद्धा वाटते त्या लोकांना तुम्ही कितीही काहीही दाखले दिले तरी त्या लोकांना या गोष्टी पटणाऱ्या नसतात. त्यामुळे मी स्वतःहून कोणाला पटवायला जात नाही. अगदीच तसं कोणी आलं तर मी स्पष्ट सांगते की बाबा रे, तुझा जर विश्वास असेल तर तू हे काम करून घे. कारण मी आधी जसं म्हटलं तसं, तुमच्या डोक्यात जर ती निगेटिव्हिटी असेल तर त्या निगेटिव्ह वाईब्स त्या कामाला जाऊन मला चुकीची रिडिंग्स येणार, आणि हे होतं, हे मी 2-3 वेळा अनुभव घेतला.
त्यामुळे मला क्लायंटने जरी मला फोनवर जरी विचारलं ना की मॅडम हे खरंच असतं का किंवा हे होतं का, मी स्पष्ट सांगते हे अशाला असं आहे. मी माझ्या केलेल्या कामाची 80% गॅरंटी देते. पुढचे जे 20% आहेत हे तुमच्यावर डिपेंड आहेत, तुमचा ऍटिट्यूड, तुमच्या वाईब्स काय आहेत. कारण यात काय होतं मी सांगते. एखाद्या ज्योतिषाकडे तुम्ही पत्रिका घेऊन जाता, त्याने उत्तर दिलं, तुमचं समाधान नाही झालं, तेच तुम्ही दुसऱ्याकडे गेलात, तिसऱ्याकडे गेलात, चौथ्याकडे गेलात. हा जो तुमचं नेगेटिव्हिटी म्हणा किंवा अविश्वास आहे ना, तो त्या त्या मोडॅलिटीजना जात राहतो. रिडिंग्स बदलतात, रिडिंग्स चुकतात. ओके. आता तुम्ही काय म्हणणार की अरे ह्याच्याकडे गेलेलो मी, ह्याने मला चुकीचं सांगितलं, नाव कुणाचं खराब झालं, ज्योतिषाचं. बरोबर. त्यामुळे मला स्वतःला हे आहे की जर तुमचा विश्वास नाही तर करू नका. आणि मी स्पष्ट सांगते तोंडावर क्लायंट्सना. मला असं नाही वाटत की अरे हा येतोय माझ्याकडे मग मी याच्याकडून पैसे घेईन आणि करेन मग तो चुकीचा. विश्वास नाही, करू नका, बस. धन्यवाद. तर अशा प्रकारे प्रेक्षकांना पण आपल्याला जाणून घेतलं असेल आपण सगळ्यांनी की आकाशिक रेकॉर्डिंग आणि टेलिपॅथिक कम्युनिकेशन हा नक्की काय प्रकार आहे. ते मला असं वाटतं ज्यांना हे करून घ्यायचं असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ज्यांना करून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये यांचं नाव आणि नंबर देऊ, त्यांनी नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि पण डिस्क्लेमर तोच आहे की विश्वास असेल तरच करा. धन्यवाद मॅडम, आपण आल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.